पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता देखील तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल, पीक विमा योजनेस तुम्ही देखील अर्ज केलेला असेल, पीक विमा देखील तुम्ही पण भरलेला असेल आणि तुम्हाला देखील पहिला टप्पा मिळालेला असेल आणि तुम्ही देखील आता दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमच्यासाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता ही मोठी आनंदाची बातमी काय आहे, संपूर्ण अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघायला मिळणार आहे। आता जर तुम्ही देखील पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल, पीक विमा कधी मिळणार, विमा कधी शेतकऱ्यांना मिळणार असा प्रश्न देखील तुमचा असेल, तर तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी, मोठी दिलासादायक बातमी देखील समोर आलेली आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून पीक विमा योजनेबद्दल एक मोठे मुद्दा देखील समोर आलेला आहे। GR मध्ये पूर्णपणे काय अपडेट टाकण्यात आलेले आहे, GR काय सांगतो पूर्णपणे GR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। पीक विमा भरलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज दुपारपासून पीक विमा देखील वाटप चालू देखील होणार असून आता पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे, कारण की आता पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे संपूर्ण अपडेट तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघायला मिळणार। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। आता तुमच्यासाठी एक मोठी या ठिकाणी चिंताजनक बातमी देखील आलेली आहे। आता ज्यांनी महत्त्वाचे काही कामे केलेले नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर महत्त्वाचे कामे देखील पूर्ण नक्की करून टाका। राज्यभरातील शेतकऱ्यांना विमा देखील मिळणार आहे, पण पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विमा न मिळता अर्ध्या महाराष्ट्राला देखील हा विमा देखील टाकण्यात येणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे पूर्णपणे अपडेट याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना कळवली जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघत चला। आता यामध्ये आपल्यासमोर काही महत्त्वाचे जिल्हे पण आलेले आहे आणि आपल्यासमोरच काही महत्त्वाचे तालुके देखील आलेले आहे। ज्या महत्त्वाच्या तालुक्याला आणि ज्या महत्त्वाच्या जिल्ह्याला आजपासून देखील दुसऱ्या टप्प्याचे वितरण देखील टाकण्यात येणार आहे, तर चला कोणते असणार आहे महत्त्वाचे जिल्हे, कोणते असणार आहे महत्त्वाचे तालुके, सविस्तरपणे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। आजपासून कोणकोणत्या शेतकऱ्यांना देखील विमा देखील पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पूर्णपणे या जिल्ह्यातील आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना अर्ध्या शेतकऱ्यांना किंवा त्यापेक्षाही कमी शेतकऱ्यांना आज मिळणार, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या देखील काही शेतकऱ्यांना मिळणार आणि काही शेतकऱ्यांना परवा मिळणार। म्हणजे अशी या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे या जिल्ह्यात आणि या तालुक्यामध्ये पूर्णपणे पीक विमा योजनेचा दुसऱ्या टप्प्याचा वाटप या ठिकाणी होणार आहे, दुसऱ्या टप्प्याचे वितरण देखील होणार आहे। तर चला यासाठी आपण किती तालुके असणार आहे आणि किती महत्त्वाचे जिल्हे असणार आहे, आता 15 महत्त्वाचे तालुके देखील असणार आहे आणि 16 महत्त्वाचे जिल्हे देखील असणार आहे। आता या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये, या महत्त्वाच्या 16 जिल्ह्यात आणि या महत्त्वाच्या 15 तालुक्यात जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव आलं, तर समजून चला तुमची देखील पूर्णपणे पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची चिंता मिटलेली आहे। तुम्हाला देखील आता मोठा दिलासाचा मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत देखील राहा। जे शेतकरी दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत होते त्यांची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा मिटवण्याचे काम देखील राज्य सरकारने केलेलं असून आता त्यांना पण एक मोठा दिलासाचा मिळालेला आहे। आता जर तुम्ही देखील प्रतीक्षेत असाल, 1.5 महिना झालेला आहे, पूर्णपणे 2025चा डिसेंबर महिना प्रतीक्षेत गेलेला आहे, जानेवारी महिना देखील पूर्णपणे विम्याच्या प्रतीक्षेतच गेलेला आहे, पण काही शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्ण झाली नसून आता एक राज्य सरकारने एक मोठा GR आणला आणि त्याच GR मध्ये असं काय मेन्शन होतं की ते ऐकून पूर्णपणे काही शेतकरी नाचूच देखील लागलेले आहे। आता त्यामध्ये काही 15 जिल्हे देखील आलेले आहे आणि 16 तालुके देखील आलेले आहे। आता या महत्त्वाच्या 16 तालुक्यात आणि महत्त्वाच्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना एक मोठी अट देखील टाकण्यात आली असून आता तुम्हाला देखील काही कामे, काही अटी देखील सांगण्यात आलेल्या आहे। ज्या शेतकऱ्यांच्या काही या अटी पूर्ण पात्र नसतील, तर त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका। आता जर तुमच्या देखील या अटी पूर्ण नसतील, तर तुम्हाला देखील या अटी पार पाडाव्या देखील लागणार आहे। त्या अगोदर आपण ते 15 महत्त्वाचे जिल्हे, 16 महत्त्वाचे तालुके देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। हे महत्त्वाचे
16 महत्त्वाचे जिल्हे आणि हे महत्त्वाचे 16 तालुके देखील खूप महत्त्वाचे देखील असणार आहे। त्यामुळे तुम्ही हे काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघा आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या जिल्ह्याची यादीमध्ये किंवा तुमच्या तालुक्याचं नाव देखील या तालुक्याची यादीमध्ये आलं तर समजून चला तुमची देखील विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुम्हाला देखील आता विमा टाकण्यात येणार आहे। तुम्हाला देखील विमा आज मिळू शकतो, आज नाही मिळाला तर उद्या, उद्या नाही मिळाला तर परवा, अशी या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला देखील पूर्णपणे विम्याचा दुसरा टप्पा मिळून जाईल। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचे 16 जिल्हे आणि महत्त्वाचे 15 या ठिकाणी तालुके बघणार, जे महत्त्वाचे खूप असल्यामुळे तुम्हाला देखील ते काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचे आहे। तर चला सुरू करू त्या जिल्ह्यांना, सुरू करू त्या तालुक्यांना। कोणते असणार ते महत्त्वाचे तालुके सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार। त्या यादीच्या माध्यमातून एक एक करून पूर्णपणे तुम्हाला कळणार आहे, त्यामुळे पूर्णपणे तुम्ही ते जिल्हे बघूनच जा। तर चला यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्ही देखील बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्यामधून तुम्ही विमा देखील भरलेला असेल तर आता तुमच्यासाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। तुमची देखील दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा देखील संपली असून तुम्हाला पण आता मोठा दिलासाच मिळालेला आहे। बीड जिल्ह्यातील विमा भरलेल्या शेतकऱ्यांना एक मोठा आनंद देखील झालेला आहे। धुळे जिल्हा, धुळे जिल्ह्यातून जर तुम्ही देखील पात्र शेतकरी ठरत असाल, त्या ठिकाणाहून तुम्ही पण पीक विमा योजनेस अर्ज केलेला असेल किंवा विमा तुम्ही भरलेला असेल तर आता तुम्हाला देखील एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून तुमच्या देखील पूर्णपणे चिंता मिटवण्याचं काम देखील राज्य सरकारने केलं असून तुम्हाला पण एक मोठा दिलासाचा मिळालेला आहे। नांदेड जिल्हा, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी देखील समोर आलेली आहे। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण एक मोठा दिलासाचा मिळालेला असून आता जर तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी, कसली चिंता देखील करू नका। समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे या ठिकाणी संभाजीनगर जिल्हा। आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातून शेतकरी येत असाल, तुमची शेती देखील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका। तुमची देखील आता पूर्णपणे चिंता मिटवण्याचं काम देखील सुरू चालू असून तुमचे देखील आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे। त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता देखील तुम्ही करू नका। समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामधून तुम्ही देखील आता विमा भरलेला असेल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता चिंता करू नका, काळजी करू नका। तुमची देखील आता पूर्णपणे चिंता मिटवण्याचं काम देखील सुरू असून GR देखील आलेला असून आता याच GRमध्ये काही जिल्हे, काही तालुके देखील आलेले आहे। आता त्याचमध्ये जालना जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। तुमचा जर जालना जिल्हा असेल किंवा तुमचा तालुका जालना असेल तर तुम्ही देखील आता चिंता करू नका, तुम्ही देखील आता प्रतीक्षा करू नका। तुमची देखील आता प्रतीक्षा पूर्णपणे संपण्यात या ठिकाणी आली असून आता तुम्हाला पण एक मोठा दिलासाचा मिळणार आहे। तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेऊ। समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्याच्या नंतरचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा। जर आता तुम्ही देखील अहिल्यानगर जिल्ह्यातून शेतकरी येत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही देखील राहत असाल तर आता तुमच्यासाठी देखील आली मोठी आनंदाची बातमी। तुमचा देखील जिल्हा अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा तुमचा तालुका अहिल्यानगर जिल्हा असेल तर तुम्ही देखील कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका। आता शेतकऱ्यांसाठी काही 2 महत्त्वाचे कामे देखील सांगण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांचे 2 महत्त्वाचे काम अधुरे असतील तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून त्यांना पण अडचण, बाधा या ठिकाणी राहणार नाही। आता जर तुमचे देखील हे महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते पूर्ण करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सविस्तरपणे ते 2 महत्त्वाचे कामे बघू, जे 2 महत्त्वाचे कामे देखील शेतकऱ्यांचे पूर्ण होणे गरजेचे सांगण्यात आले असून तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार जर तुमचे ते अधुरे असतील तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सविस्तरपणे ते महत्त्वाचे कामे बघू। KYC आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांची KYC अधुरी आहे, त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC करून टाकायची आहे, जेणेकरून त्यांना पण या ठिकाणी कोणती अडचण, कोणती बाधा निर्माण होणार नाही। जर आता तुमची देखील KYC बाकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर KYC करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण अडचण, बाधा राहणार नाही। आता समोरचं आणि दुसरं महत्त्वाचं काम देखील असणार आहे तुमची फार्मर ID। आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID बनवलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर ID बनवून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील मोठी या ठिकाणी
विम्याचा दुसरा हप्ता देखील मिळेल जर तुमचे पण हे दोन महत्त्वाचे काम अधुरे असतील किंवा तुम्ही देखील ते दोन महत्त्वाचे कामे अधुरे ठेवलेले असेल तर लवकरात लवकर तुम्ही देखील ते दोन महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका.